नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष म्हणजे काय आणि का लागतो पितृदोष जाणून घेऊया. याची कारणे आणि उपाय. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटे येत असतात. इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही. चला आज जाणून घेऊया या पितृदोष का होतो, याची कारणे काय आहेत, पितृदोष दूर करण्यासाठी काय उपाय आहेत. तर या कारणामुळे पितृदोष लागू शकतो. पहिले कारण म्हणजे धार्मिक स्थळातील म्हणजे एखाद्या मंदिराजवळील पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास पितृदोष लागू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो. तिसरं कारण असं आहे, तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतात. चौथं कारण, तुम्ही जर का सापाची चूक नसताना साप मारला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळे कारणं पितृदोष लागण्यास कारणीभूत ठरतात. तर पितृदोष दूर करण्यासाठीचे उपाय अशा प्रकारे आहे. पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात, पण कोणी एवढा खर्च करण्यात सक्षम नसले तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. पहिला, कुंडलीत पितृदोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी. स्वर्गीय नातेवाईकांच्या किंवा पूर्वजांच्या निर्वाण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करवावे. भोजनात मृत आत्म्याचा आवडता पदार्थ सामील करावा. त्यांच्या तिथीवर शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करावे. पिंपळाच्या झाडावर दुपारी जल, फूल, अक्षता, दूध, गंगाजल आणि काळे तीळ चढवावे आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्याचा आशीर्वाद घ्यावा. सोमवारी सकाळी अंघोळ करून बिना चप्पल शिवमंदिरात जाऊन आकड्याचे 21 फुलं, कच्ची लस्सी, बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी. 21 सोमवार हा नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो. पूर्वजांच्या नावावर मंदिर, शाळा, धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याने किंवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्यानेही लाभ मिळेल. तर जे व्यक्ती पितृदोषाने त्रस्त आहेत त्यांनी हा उपाय अवश्य करून बघा. तुम्हाला ह्या उपायांनी खूप फायदा मिळेल. तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.